रामकृष्ण हरी. अभंग 178. बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंभे असतो मेलो. भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया. विद्या असती काही, तरी पडतो अपायी. सेवा चुकतो संतांची, हेची नागवन फुकाची. गर्व होता ताठा, जातो यमपंथे वाटा. तुका म्हणे थोरपणे, नरक होती अभिमानी. देवा करतो ते आपल्या हिताचे आहे हे सांगताना तुकोबा म्हणतात, देवा बरे केलेस मला कुणबी जातीत जन्माला घातलेस. उच्च वर्णात जन्मलो असतो तर दंभात मेलो असतो. देवा तू मला श्रेष्ठ व्यक्ती केले नाहीस, त्यामुळे आज मी विनम्रपणे सर्वांच्या पायी नमतमस्तक होतो आहे. मला एखादी कला किंवा विद्या दिली नाहीतर त्याच्या खोट्या अभिमानाने माझ्याकडून संत सेवा घडली नसती आणि नरदेहाची फसगत झाली असती. गर्वाचा ताठा होऊन माझ्याकडून पापे घडली असती आणि मी यमलोकाच्या वाटेला लागलो असतो. तुकाराम महाराज म्हणतात, मोठेपणाच्या अभिमानाने अनेकांना नरकवास मिळतो. 179. दाता नारायण स्वयंभोगिता आपण, आता काय उरले वाचे. पुढे शब्द बोलायाचे, देखती जे डोळे. रूप आपुले ते खेळे, तुका म्हणे नाद झाला अवघा गोविंद. सगळे जग विठ्ठल रूप आहे. या सम्यक सुखाने शांतचित्त झालेले तुकोबा म्हणतात, सर्व जीवांना सर्व काही देणारा नारायण दाता आहे. मिळालेल्या वस्तूंचा उपभोग घेणारा तोच आहे. डोळे जे पाहतात ते स्वतः नारायण आपले रूप कसे खेळते हे पाहत असतो. वाचेला बोलायला शब्दच उरले नाहीत, कारण शब्दनाद ऐकणारे कान सर्व गोविंदमय झाले आहेत, असे तुकाराम महाराज म्हणतात. 180. कृपा करुणी देवा, मज साच ते दाखवा. तुम्ही दयावंत कैसे, कीर्ती जगा माझी वसे. पाहुनिया डोळा, हाती ओढवाल काळा. तुका म्हणे देवा, माझा करावा कुडावा. देवाला कळकळीने विनवणी करून तुकोबा म्हणतात, देवा मला सत्य काय आहे ते कृपा करून दाखवा. तुम्ही दयाळू कसे, याची कीर्ती जगात नांदते ते कसे हे मला दाखवा. नाहीतर तुम्ही डोळ्यांनी पाहत असाल आणि मला काळा हाती घाला. तुकाराम महाराज म्हणतात, देवा या माझ्यावर कृपा करून या काळापासून माझे संरक्षण करा. 181. ठाईची ओळखी, येईल टाकू टाका सुखी. तुमचे जाईल इमान, माझे कपाळी पतन. ठेविला तो ठेवा, अभिलाष बुडवावा. मनी न विचारा, तुका म्हणे हे दातारा. जीव हा परमात्म्याचा अंश आहे, याची देवाला आठवण करून तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या उद्धारासाठी त्याला विनंती करतात, देवा आपली मूळ ओळख तुम्ही सुखासुखी बाजूला टाकाल तर खुशाल टाका. आम्ही तुझ्या चरणाची अभिलाषा धरली ती केवळ आमच्या उद्धाराच्या आशेने. ती तुम्ही नाहीशी करीत असाल तर खुशाल करा, पण त्यामध्ये तुमचे ब्रीद कलंकित होईल आणि आमच्या कपाळी अवनीती येईल. तुकाराम महाराज म्हणतात, हे दातारा हे सत्य आहे की नाही आपल्या मनास विचारा. 182. तुझे वर्म ठावे, माझ्या पडियेले भावे. रूप कासवीचे परी, धरोनी राहिलो अंतरी. नेदी होऊ तुटी, मेळवीन दृष्टादृष्टी. तुका म्हणे देवा, चिंतन हे तुझी सेवा. देवाशी तुकोबा हितगुज करतात. ते म्हणतात, देवा माझ्या मनात तुझ्याविषयी अनन्य भक्तिभाव आहे. त्याच्या योगाने मला तुझे वर्म कळले. कासव आपले अवयव पोटाखाली आवरून ठेवले, त्याप्रमाणे मी तुझे रूप हृदयात धरून ठेवले आहे. आता त्यामध्ये ताटातुटी होऊ देणार नाही. तुमच्या दृष्टीत दृष्टी मिळवून राहील. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझे सतत चिंतन हीच तुझी खरी सेवा. हे वर्म मला कळाले आहे. 183. गहू एक जाती, परित्या पाधानी नासिती. वर्म जाणावे ते सार, कोठे काय थोडे फार. कमाईचे सार, जाती दाविती प्रकार. तुका म्हणे मूल, गुणा मिथ्या फिके बोल. जीवनात गुणग्राहकता असणे फार महत्वाचे आहे. त्याबद्दल तुकोबा म्हणतात,
एका गव्हापासून विविध प्रकारची गोड खमंग खाद्यपदार्थ तयार होतात. स्वयंपाकी मूर्ख असेल तर गव्हाचा नाश होतो. पदार्थातील गुणधर्म जाणून कुशलतेने काम करणे हे मर्मज्ञानाचे काम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक वस्तूमधील गुण जाणून घेणे महत्वाचे. बाष्कळ बोलाला किंमत नसते. 184. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, ने घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव, तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. संतांची श्रेष्ठता वर्णितांना तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या केवळ नामस्मरणाने नामधारक पुण्यवंत होतो. संतचरणीचा निष्ठावंत भाव ही विश्रांतीची जागा आहे. त्याच्या नामस्मरणाने महालाभ होतो. त्याचे मोल द्यावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे वाणी, तू नामस्मरणाविषयी आळस किंवा धरसोड करू नकोस. संतांच्या नामजपाने सर्व पापे नष्ट होतात. 185. देव होई जेत देवाचे संगती, पतन पंगती जगाची या, दोहीकडे दोन्ही वाहतील वाटा, करतील सांठा आपुलाला, दुखविले परी नाही वरी जिता, आला तोची चित्ता भागवरी, तुका म्हणे अंगी आवडीचे बळ, उपदेश मूळ बीज मात्र. सुसंगतीने सुख आणि कुसंगतीने दुःख जीवाला भोगावे लागते. देवाच्या म्हणजे सत्याच्या संगतीत देव होऊन राहा आणि काम क्रोध लोभाने भरलेल्या जगाच्या पाठीमागे लागलो तर आपले पतन होते. अशा दोन भिन्न वाटा आहेत. जशी संगत तसे चांगले वाईट फळ मिळेल आणि पाप किंवा पुण्याचा संचय होईल. आपल्या पसंतीप्रमाणे ज्याने त्याने त्या वाटेचा पुरस्कार करावा. तुकाराम महाराज म्हणतात, आपला स्वभाव आवडीप्रमाणे जे बळ असते तेच आपले संचित घडवते. उपदेश निमित्त कारण आहे. 186. शोधिलीसी मुळे त्याचे करीसी वाटोळे, ऐसे संतांचे बोभाट, तुझे बहु झाले तंट, लौकिका बाहेरी घाली रोखी जयाधरी, तुका म्हणे गुण तुझा लागली या शून्य. देवाची कृपा झालेला कसा ओळखावा. देवा, तू आपल्या लाडक्या भक्तांची सांसारिक अविद्या, वासना, कर्मे यांची मूळ शोधून त्यांच्या संसाराचे वाटोळे करतोस. संसारासक्ती नष्ट होते. अशा तुझ्याविषयी संतांची मते आहेत. याविषयी संतांशी वादविवादही झाले. ज्याला हाताशी धरतोस त्याला लौकिका बाहेर घालवतोस. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा तुझा गुण लागल्यावर तो शून्य होतो, ब्रह्मरूप होतो. 187. वैद्य वाचविती जीवा, तरी कोण ध्याते देवा, काय जाणो कैसी परी, प्रारब्ध ते ठेवी उरी, अंगी दैवत संचरे, मग तेथे काय उरे. नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती, जाणे हा विचार, स्वामी तुकयाचा दातार. देवाच्या इच्छेशिवाय झाडाचे पान हलत नाही. याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, वैद्याच्या औषधाने रोगी रोगमुक्त होत असेल तर देवाचे ध्यान कोणी केले असते. प्रारब्धानुसार घडणार हे हृदयात साठवून ठेवा. एखाद्याच्या अंगात देवाचा संचार होत असेल तर त्याला कसल्याही समस्या उरणार नाहीत. नवसाने कन्यापुत्र झाले असते तर तिला नवरा करण्याचे प्रयोजन काय. तुकयाचा दाता हे सर्व सांगतो जाणतो, कोणाला ते उमजणार नाही. 188. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडराने, ऐशी गरजती पुराणे, चोखाळलेल्या वाटा न लगे पुसाव्या धोपटा, झळकती पताका गरुड टेके तुका म्हणे. सुलभ भक्ती मार्गाचे मार्गदर्शन करताना तुकाराम महाराज म्हणतात, साधू संतांनी पुरस्कार केलेल्या या वाटा आहेत. धोपट मार्ग आहे. कुणालाही वाट पुसावी लागत नाही. शास्त्री पंडित यांना विचारावे लागत नाही. ही वाट सुलभ सोडून आडरानात भटकू नका असे पुराणे गरजून सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या वाटेवरच्या खुणा तुम्हाला सांगतो. या वाटेवर वारकरी पताका खांद्यावर घेऊन नाचतात. गरुड चिन्हेही दिसतात. 189. कार्तिकीचा सोहळा, चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ जवळा, सन्निध पंढरीये, पीक पीकले घुमरी, प्रेम न माये अंबरी, अवघी मातली पंढरी,
घरोघरी सुकाळ चालती स्थिर स्थिर गरुड टकयांचे भार गर्जती गंभीर टाळ श्रुती मृदंग मिळाली या भद्रजाती कैशा आनंदे डुल्लती शूर उठावती एक एक आगळे नामामृत कल्लोळ वृंदे कोंदली सकळ आले वैष्णवदळ कळीकाळ कांपती आस करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्युलोक म्हणती भाग्याचे कैसे मरणमुक्ती वाराणसी पितृऋण गयानासी उदार नाही पंढरीसी पायापाशी विठोबाच्या तुका म्हणे आता काय करणे आम्हा चिंता सकळ सिद्धींचा दाता तो सर्वथा नुपेक्षी। कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, भाविकांनो चला कार्तिकीचा सोहळा पंढरीला जाऊन डोळ्यांनी पाहू, पंढरी जवळ जणू वैकुंठच आले आहे। हरिनामाचा गजर घुमत आहे, त्याचे भक्तिपीक आकाशात मावेनासे झाले। सगळी पंढरी या हरिनामाच्या गजरात दंग होऊन गेली आहे। विठ्ठल भक्तीचा घरोघरी सुकाळ झाला आहे। गरुड चिन्हांकित पातकांचे भार घेतलेल्या दिंड्या टाळ मृदुंगाच्या भजन तालावर कशा स्थिरपणाने गंभीर गरजत चालले आहेत। वाळवंटात सर्व धर्मजातीचे भक्त नामानंदनात कसे आनंदाने डोलत आहेत। एकापेक्षा एक असे भक्ती सामर्थ्य असलेले निष्णात वीर अग्रभागी अभावाने चालत आहे। पंढरीत नामानंदाचा कल्लोळ उठला आहे। वैष्णवांचे दळ पंढरीत येत आहे, ते पाहून कळी काळालाही कंप सुटला आहे। वाळवंटातील हे भक्ती सुख पाहून ब्रह्मादिक या सुखाची अपेक्षा करीत म्हणत आहे, हे भाविक किती भाग्यवान आहेत, धन्य धन्य हा मृत्यूलोक। काशीत मरण आले तर लगेच मुक्ती, गयेस गेल्यावर पितृऋणातून मुक्तता, पण पंढरीस आल्यावर सरळ पांडुरंगाच्या चरणी लागावे, येथे उधारीचे काम नाही। तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा कार्तिकींच्या वारकऱ्यांची कशाची चिंता नाही। पांडुरंग सर्व सिद्धीचा दाता आहे, तो आमची उपेक्षा करीत नाही। 190 जया दोषा परिहार नाही नाही धुंडिता शास्त्र ते हरती अपार पंढरपूर देखिलिया धन्य धन्य भीमातीर चंद्रभागा सरोवर पद्मतीर्थी विठ्ठल वीर क्रीडास्थळ वेणुनाद सकळ तीर्थांचे माहेर भूवैकुंठ निर्विकार नामाचा गजर असुर काळ कांपती नाही उपमा द्यावया समतुल्य आनिका ठाया धन्य भाग्य जया जे पंढरपूर देखती उपजोनी संसारी एक वेळ पाहे पा पंढरी महादोषा कैची उरी देवभक्ती देखिलिया ऐसी विष्णूंची नगरी चतुर्भुज नरनारी सुदर्शन घरटी करी रिगणपुरे कळीकाळा ते सुख वर्णाय वयागती एवढी कैची मजगती मजमती जे पंढरपुरा जाती ते पावती वैकुंठ तुका म्हणे या शब्दाचा जया विश्वास नाही साचा तो अधम जन्मांतरीचा जया पंढरीना आवडे। पंढरपूरला जाण्यामुळे नरदेहाचे पारमार्थिक कल्याण होते हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, ज्या दोषाचे परिहार कोणत्याही शास्त्रामध्ये शोधून सापडत नाही ते दोष पंढरपूरला जाण्यामुळे नष्ट होतात। हे भीमातीर चंद्रभागेचे पवित्र पाणी पद्मतीर्थ हे सर्व धन्यभूमी आहे। प्रत्येक श्रीहरीने मधुर वेणुनाद घुमविला त्या भगवंतांच्या क्रीडास्थानावर विठ्ठलाचे भक्त भक्तीचे सुख घेतात। हे भीमातीर मृत्यूलोकावरील भेदरहित वैकुंठ आहे, सर्व तीर्थाचे माहेर। येथे सतत विठ्ठल नामाचा गजर असल्याने येथे असुर मृत्यू भयाने थरथर कापतात, म्हणून ही भूमी धन्य आहे। पंढरीला उपमा साजेल असे अन्य कोणतीही भूमी नाही, म्हणून पंढरीत राहणारे धन्य आहेत। नरदेहात आलास तसे एकदा डोळ्यांनी पंढरपूर पहा, पांडुरंगाचे दर्शन, त्याच्या वारकरी भक्तांच्या भेटी झाल्यावर महादोषाचे मूळच नष्ट होईल। चतुर्भुज श्री विष्णूंची ही नगरी, येथील स्त्री पुरुषांच्या जीवाच्या रक्षणासाठी देवांच्या हातातील सुदर्शन चक्र सदैव फिरत असते। येथे कळी काळाला प्रवेश नाही। या पंढरीमध्ये गेल्यावर काय सुख होते त्याचे वर्णन करण्यास माझ्याकडे शक्ती युक्ती बुद्धी
नाही. जे पंढरीला जातात ते सुखाने वैकुंठाला जातात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा यावर विश्वास नाही तो जन्मोजन्मी दुःख भोगीत राहणार. त्याला पंढरी आवडत नाही, तो अधम आहे. 191. एक नेनता नाडली एका जाणीवेची भुली, बोलोने ने मुके वेडे वाचाळ कायनिके, दोही सवा नाड विहीर एकीकडे आड, तुका म्हणे कर्म तुझे कळो नेदी वर्म. मानवाच्या अवस्था म्हणजे एक कोड आहे. याविषयी महाराज म्हणतात, कित्येक जीव अज्ञानग्रस्त होऊन फसतात. नरदेहाचे यथार्थ कर्तव्य कोणते याबद्दल उदासीन होतात. दुसऱ्या प्रकारचे ज्ञानी म्हणवणारे लोक ज्ञानाच्या गर्वाने व्यर्थ जातात. ते ईश्वर संत शास्त्रे मानत नाहीत. त्यामुळे त्यांना आत्मबोध होणे अशक्य असते. मुक्याला बोलता येत नाही म्हणून त्याचे जीवन व्यर्थ आहे. पण एखादा वेडा वाचाळ असला तरी त्याचा उपयोग नसतो. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी संभ्रम अवस्था होते. तुकाराम महाराज म्हणतात, निसर्ग क्रमाने ज्याचे कर्म त्याला भोगावे लागते. त्यामुळे तुझे खरे मर्म माणसाला उमगत नाही.